देवळाली प्रवरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी संपन्न होत असून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित पाटील कदम हे कारखाना कॉलनी परिसरात मतदारांशी संवाद साधत आहे। थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय परिस्थिती दादा की आपण या प्रभाग क्रमांक 8 आणि 9 चा आज दौरा करता? मी आज आपल्या पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये दौरा करत असताना खूपच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा मिळत आहे। म्हणजे अगदी पूर्वी एक पद्धत असायची की कोणताही उमेदवार सादर पंचवार्षिकला निवडणुकीपुरताच भेटायला येतो, परंतु मला असं वाटतं की गेल्या 9 वर्षांमध्ये मी कायम लोकांच्या संपर्कात राहिलेलो आहे आणि आता लोकांचीच अशी प्रतिक्रिया मला यायला लागली की दादा तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? ज्यावेळेस हे शब्द मतदारांकडून येतात त्यावेळेस नक्कीच ते मतदार माझ्याशी किती बांधील आहेत किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना किती अभिमान आहे किंवा नगराध्यक्ष म्हणून त्यांना सत्यजित कदम कसा योग्य वाटतो हे त्यातून सूचित होतंय। त्यामुळे मला असं वाटतं की मी आणि माझे सर्वच सहकारी म्हणजे अगदी 8 मधले 2, 9 मधले 2 असे पूर्णच्या पूर्ण 21 सहकारी माझ्यासह 22 जण आम्ही नक्की 3 तारखेला पालिकेत जाणार। निश्चितच 3 तारखेला पालिकेत जाणार असा विश्वास व्यक्त केलाय। समोर 2 पॅनल आहे, महाविकास आघाडी आहे, शिवसेना शिंदे गट आहे, त्यांच्याकडे कसं बघता? मी कोणतीच निवडणूक हलक्यात घेत नाही, त्यामुळे मी असं म्हणतो की निवडणूक अवघडच असते, त्यामुळे मला तगडं आव्हान समोरून आहे। निश्चितच एक सत्यजित पाटील कदम यांनी आपल्याशी संवाद साधलाय की तगडं आव्हान असतो, परंतु कामाच्या जोरावर मी विजयी होणार असंच आव्हान त्यांनी या निमित्तानं केलं।